तर इथे मी म्हणतो कधी पण की थोडं क्रिटिकल थिंकिंग आला पाहिजे लोकांमध्ये. इमोशनली विचार करून नाही चालत जगामध्ये. इमोशनली जर का विचार केला तर तुम्हाला हे जग जगू नाही देणार नीट. जिथं गरज आहे तिथं करा, पण जेवढी गरज आहे तेवढंच करा. त्याच्यापेक्षा वर नका जाऊ. जेव्हा तुम्ही जास्त करशाल विचार तर तुम्ही तुमच्याकडे जे आहे सगळं लुटून बसशाल लोकांना. आणि ते काही असू शकतं, बी इन टर्म्स ऑफ पैसा, बी इन टर्म्स ऑफ स्वतःचे इमोशन्स, बी इन टर्म्स ऑफ युअर मेंटल हेल्थ. बरोबर. तर ते सगळं अफेक्ट होतं. तर दॅट इज वेर यू हॅव टू स्टॉप. बरोबर आहे. जेव्हा तू इंटरॅक्ट करतो ना कोणाला, 100% अटेन्शन समोरच्या माणसावर ठेव. ओके. जस्ट टू अंडरस्टँड की काय बॉडी लँग्वेज ऑब्झर्व कर त्याला. आणि बोलला नाही तरी चालेल, ठीक आहे, त्याचं ऐकून घे. कारण जेवढं समोरचा जास्त बोलतो ना तेवढं त्याच्यामध्ये चुका जास्त निघतात. बरोबर. कुठं ना कुठं काही ना काही पॉईंट मिळून जातो जे तुला क्लिक होतं की अरे हा याने असं का बोललो, मला लास्ट टाइम तर काहीतरी वेगळं म्हटलं होतं, आता काहीतरी वेगळं झालं. दॅट इज अ थिंग. तर वैभव, तुझं श्रीमंत व्हा हे आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. खूप खूप चांगलं वाटतं मराठी क्रिएटर्सला पुढे जाताना बघून. आणि त्यातलाच तू एक आहेस. जेव्हा मला कळालं तुझ्याबद्दल की यार हा कोणतरी करतोय आणि मराठीच्या लोकांना, आपल्या मराठी लोकांना वर घेऊन जाण्यासाठी अजून काहीतरी करतोय, तर मी म्हटलं यार नक्की याच्यावर करायचंच आहे काही पण. थँक्यू सो मच याबद्दल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना की मला पण तुला थँक्यू म्हणायचं आहे, कारण तुझे जे व्हिडिओज असतात त्यातून मला पण भरपूर शिकायला मिळालं आहे. ऑलवेज वेलकम बाय. ट्राय करतो जेवढं करू शकतो माझ्या साईडनं, जेवढं मला माहिती आहे तेवढं सांगायचं. अँड दॅट्स इट. येस. तर आज आपण जर तुझं चॅनल बघितलं समजा यूट्यूबचं, तर त्याच्यावरती 5 मिलियनपेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत. आणि मला खरं तर अभिमान आहेस, कारण तू एक मराठी मुलगा आहे आणि तू इतक्या चांगल्या लेवलला काम करतोयस. तर या सगळ्या जर्नीची सुरुवात कशी झाली होती? याची सुरुवात ॲक्च्युली आत्ता लोकांना दिसतात 5 मिलियन वगैरे आहे तेवढा मोठा नंबर, बट 7 वर्ष आधी ना एक छोटासा मुलगा म्हणू शकतो तो की जो कॉलेजला जाणारा होता, त्याला ड्रीम होतं त्याचं यूट्यूबर बनायचं, दुसऱ्यांचे व्हिडिओज वगैरे बघायचा तो आणि स्वतः ट्राय करून बघायचं होतं त्याला काहीतरी. त्यावेळेस त्याला मला इंटरेस्ट होता की टेकमध्ये वगैरे काहीतरी टेकमध्ये बघूया, हे करूया. ट्राय केलं टेकमध्ये, नाही झालं. त्यानंतर परत मला थोडीफार सिनेमॅटोग्राफीमध्ये थोडासा इंटरेस्ट वाढायला लागला, व्हिडिओज वगैरे फिल्म मेकिंगमध्ये इंटरेस्ट वाढला. तो म्हटलं ते ट्राय करून बघूया. आणि माझं आधीपासूनच एक गोष्ट बहुतेक ती एम्बॉडी झाली आहे माझ्यामध्ये, आतमध्ये राहिली आहे की मी जे काही शिकतो ना, मला असं वाटतं की मी दुसऱ्यांना सांगावं. बरोबर. कोण बोलायला नाही आहे, आय एम अ सिंगल चाइल्ड, म्हणजे एकुलता एक आहे मी, तर माझ्याबरोबर कोण बोलायला नाही आहे माझ्यावर, तर असं वाटतं कोणाला तरी सांगावं. आणि ते एक्सप्रेस करण्याचा एक मीडियम माझ्यासाठी यूट्यूब होतं. बरोबर. तर मी शिकायचो, ते सांगायचो आणि कधी कधी व्हायचं इम्प्लिमेंट, कधी नव्हतं चालत. असं करता करता 4-5 वर्ष निघून गेले. अँड देन जेव्हा मी सेल्फ हेल्पमध्ये घुसलो, म्हणजे स्वतःला मला डेव्हलप करायचं होतं, असं वाटलं की आयुष्य म्हणजे असं नाही चाललंय, जसं मला पाहिजे तसं नव्हतं चालू. तर मग त्यासाठी स्वतः शिकत गेलो काही काही गोष्टी नवीन नवीन. आणि एक पॉईंट असा आला की आता मला सांगायच्या गोष्टी कोणाला सांगू मी की हे करतोय, ते करतोय, हे चालू आहे, ते चालू आहे. अँड यूट्यूब वॉज अ मीडियम फॉर मी, की जिथे मी ट्राय करायला लागलो. मी जे काही शिकायचो थोडंफार काही शिकलो, ते सांगायचं व्हिडिओमध्ये आणि एक्सप्रेस करायचं. आणि तिथून ती सुरुवात झाली. आधी तर यार कॅमेरा कॉन्फिडन्स पण नव्हता. मी इंट्रोवर्ट आहे, म्हणजे होतो आधी, आणि कम्प्लिटली इंट्रोवर्ट होतो की मी लिटरली लोकांबरोबर बोलत पण नव्हतो. आणि कॅमेरामध्ये असं डोळ्यात डोळे घालून बघणं वॉज नॉट अ थिंग फॉर मी. पहिलं मी कॅमेराच्या मागे काम करायचो ना सगळं, तर ते समोर आलं की मला ऑकवर्ड वाटायचं खूप जास्त, की नाही मी मागेच बरं आहे, गरज नाही समोर यायची वगैरे. तर माझे तू इनिशियल व्हिडिओ जर का चेक केलं ना, तर मी असं बघतोय, कॅमेरा इथे मी असं बघतोय, कॉन्फिडन्सच नव्हता. तर ते हळूहळू बिल्ड होत गेला, बोलण्याची स्टाईल चेंज झाली. आणि थोडेफार जरा जेवढं शिकत गेलो, नवीन नवीन काय काय गोष्टी, त्या सगळ्या मिळून जेव्हा काय म्हणतात ना, एक सगळ्या गोष्टी एका लाईनमध्ये येतात, स्टार्स एका लाईनमध्ये येतात, ते झालं बरोबर. आणि ते आणखी चांगल्या स्पीडने आता चालू. आता खूप चांगल्या स्पीडने चालू आहे. एक्झॅक्टली. तर तू तुझ्या प्रत्येक व्हिडिओतून लोकांना इन्स्पायर करत असतो, बरोबर. तर मला असं वाटतं की तुझ्या लाईफमध्ये पण असा एखादा फेज आला असेल की ज्याच्यामध्ये खूप असं आपण डार्केस्ट फेज म्हणू शकतो, की ज्यामध्ये तुला स्वतःला इन्स्पायर करावं लागलं असेल, तर तो कुठला होता? माझा ॲक्च्युली हा फेज ना, आता 2 असे इन्सिडेंट्स आहे माझ्या लाईफमधले जे मला अजून पण रिकॉल होतात. आणि अजून पण एक तो गुजबम्पवाला मुवमेंट असतो ना की तुमच्या असं झालंय तुमच्या लाईफमध्ये, तर ते अंगावर शहार येण्यासारखं ते येतं. तर माझा पहिला इन्सिडेंट जो होता, माझ्या फॅमिलीने ना एक घर घेतलं होतं, छोटासा फ्लॅट होता 1 BHK. आणि आधी तर आमच्या घर नव्हतं, रेंटनी राहत होतो. मग ते फर्स्ट घर होतं असं आमचं. तर बिल्डरनी पोझिशन वगैरे दिलं, सगळं झालं, लोन अप्रूव्ह झालं असं आम्हाला कानावर आलं होतं, सगळं झालंय. तर पण जो एजंट असतो, जो करून देतोय लोनची प्रोसेस वगैरे,
6 महिने आम्ही तिथे राहिलोय त्या घरामध्ये, पूजा केली आहे, लोकांना बोलवलंय आम्ही. बरोबर. हे सगळं झाल्यानंतर, सगळ्यांना सांगून झाल्यानंतर की आम्ही घर घेतलंय वगैरे नवीन असं आहे ते, 6 महिन्यानंतर कळतं की लोन कधी अप्रूव्ह झालंच नव्हतं. की तो जो एजंट होता तो फ्रॉड होता कम्प्लिटली. त्यांनी असे 4-5 फ्लॅट्स बरोबर केलंय की ते पैसे वगैरे कंटिन्यू काढत होतं की या प्रोसेससाठी लागतं, ते चालू आहे, हे चालू आहे, ते चालू आहे, डॉक्युमेंट्स फेक शेअर करतोय, सगळ्या गोष्टी फेक शेअर करतोय. आणि नंतर कळालं की यार झालंच नाही. सो दॅट वॉज अ कम्प्लिटली असं. मी जेव्हा फॅमिलीला बघितलं ना की त्यावेळेस एवढी म्हणजे काय म्हणू शकतो की ऐपत नव्हती एवढे पैसे भरायची रेंट म्हणून. पण ते 6 महिने जे आम्ही राहिलो ते, आता बिल्डर पैसे मागतोय की पैसे देते, आता तू भाड्याने, तुम्ही असं भाड्याने कन्सिडर करतो आम्ही, तुम्ही 6 महिने राहिले, मी दुसऱ्याला विकतो, काय प्रॉब्लेम नाही. एक तर तुम्ही पैसे द्या, नाही तर तुम्ही जे ऑलरेडी डाऊन पेमेंट मारलं त्याच्यातून कापून घेतो. डाऊन पेमेंट इम्पॉर्टंट असं होतं कारण त्याच्याकडून पैसे मागून जमवलेले पैसे होते ते खूप जास्त. तर तो जो एक मुवमेंट मी बघितला ना, जिथे माझ्या फॅमिलीमध्ये आई वडील दोघेही खूप जास्त डिस्टर्ब झाले होते त्या गोष्टीमुळे की यार म्हणजे त्यांच्या मनामध्ये असं असतं की ते नाव खराब झाल्यासारखं झालं की आम्ही बोलवलं सगळं. मराठी लोकांना जास्त खूप जास्त असतं, सेल्फ इमेज बद्दल खूप जास्त आपण या अवेअर असतो. तर तो एक इन्सिडेंट झाला. आणि त्यानंतर मी जे पुढे बघितलं की 1 BHK मधून परत शिफ्ट झालो आम्ही 1 रूम आणि किचनमध्ये. तिथे काही दिवस काढले. तिथे ऑलमोस्ट आम्ही 4 किंवा 5 वर्ष काढलेत. म्हणजे माझं मेजॉरिटी 7 to जे 10th 11th वाले जे स्टँडर्ड्स होते ते सगळे त्याच्यामध्ये गेले होते. आणि ते मी रोज बघतोय, ती स्ट्रगल बघतोय की फॅमिलीला, पप्पांचा एवढा काही खास जॉब नव्हता एकदम खूप जास्त याच्यावाला, तर ते मी स्ट्रगल बघतोय. माझी आई मशीन कपडे शिवायची वगैरे ते काम चालू होतं. तर मग ते थोडंसं जरा मला वाटायला लागलं. रोज मी बघतो यांची स्ट्रगल, हे जागतायत, काम करतायत माझ्यासाठी, आणि हिट व्हायला लागल्या गोष्टी. अँड देन सेकंड इन्सिडेंट माझ्याबरोबर, तर हे मनात चालूच होत्या गोष्टी. आणि सेकंड इन्सिडेंट असा होता की ते कॉलेजवाला एक फेजमध्ये तो तुम्हाला हिट करतो. पहिलं कॉलेजमध्ये जाता तुम्ही, आजूबाजूला तुमचं एन्व्हायरमेंट बघून तुम्ही पण पंख निघतात तुमचे, तुम्ही फिरता इकडे तिकडे, टाइमपास करता. बट तिथे पण असाच एक इश्यू झाला होता की सेकंड इयरमध्ये मला फार कमी ग्रेड्स मिळालेत. म्हणजे लिटरली फर्स्ट इयर चांगले ग्रेड्स, सेकंड इयरमध्ये कंटिन्युअस बॅक लागत गेलेत माझे. आणि त्यानंतर आणि ध्यान नव्हतं माझं ध्यान कुठं होतं, मी फिल्म मेकिंग वगैरे ट्राय करत होतो. तर थोडंफार मला जिथून कुठून काही फ्रीलान्सचं काम आलं की मी गेलो तिकडे, ते वाला करायचं. तर ती एक फेज अशी खूप डिफिकल्ट गेली माझ्यासाठी. तो 1 वर्ष जो होता ज्यामध्ये मी हे करतोय की यार एक बॅक काढण्याच्या किती अवघड गोष्ट अशी वाटतं, कधी कधी असं झालं होतं. आणि एंडला कारण आपल्या फॅमिलीचे स्वप्न सगळे आपल्यावर आहेत. हा, आणि मला असं वाटायला स्वतःवर डाऊट येत होता की आता मी हे जे फिल्म मेकिंग करतोय, हे करतोय, पैसे येतात, थोडेफार पैसे येत आहेत, बट इज दॅट रिअली इम्पॉर्टंट? किंवा मला हेच इंजिनिअरिंग केलं पाहिजे गपचूप, आणि मला माहिती आहे याच्यानंतर ॲटलिस्ट 30-40-50 हजाराची नोकरी मिळूनच जाईल, मला काहीतरी मिळेल तिकडे. हे इथं 1000-2000साठी पळतोय मी आता, ते खरंच वरती आहे का? तर तो सेल्फ डाऊट माझ्यामध्ये आला आहे. मी अर्धा डिप्रेशनमध्ये जगतोय की काय चालू आहे माझ्या आयुष्यामध्ये, कुठं फोकस करू, काय करू. आणि तिसरी गोष्ट म्हणजे अशी झाली की मी त्या वर्षी वाईडी झालो, जस्ट बिकॉज काहीच तुझे जर का ते क्रेडिट्स आपले झाले नाही तर माहिती आहे तुला ते हे होतं. तर तो 1 वर्ष जो गेला माझा, की तो पूर्ण विचारामध्येच गेला आहे माझा, कंटिन्युअस विचारामध्ये होतो काय करायचं. आता वाईडी तर काय करू नाही शकत, फक्त तू बॅकचे पेपर द्यायला जाऊ शकतो, तेवढीच गोष्ट. तर बाकीच्या टायमिंगला मग मी अजून जास्त एक्सप्लोर केलं. म्हटलं आता मिळालाच आहे ना टाईम, ठीक आहे बाकीच्या गोष्टी एक्सप्लोर करू. बॅक काढलेत. त्याच्यानंतर पुढच्या वर्षी इंजिनिअरिंग क्लिअर केली आहे, 9.3 CGPA. सो त्यानंतर जी लाईफ मला एक तो टर्न अराउंड जो एक क्लिक होतो ना, की तुला कळतायत गोष्टी, मॅच्युरिटी म्हणतात. बरोबर. ती मॅच्युरिटी यायला थोडा मुलांमध्ये बहुतेक म्हणतात की टाइम लागतो. तर तो बहुतेक मला वाटतं तो एक फेज होता जिथं मॅच्युरिटी आली त्या गोष्टीची, की यार इम्पॉर्टंट सिरियसनेस म्हणू शकतो. हां, सिरियसनेस म्हणू शकतो तो. तर सिरियसनेस आली मला, काम करायचं का इम्पॉर्टंट आहे आणि का या सगळ्या गोष्टी फॅमिलीच्या सिच्युएशन मधून मला काढायचं त्यांना बाहेर. तर ते मला होतं. आणि मला असं वाटतं की प्रत्येकासाठी तेच मोटिवेशन असतं की आपल्याला आपल्या घरच्यांना बेटर लाईफ द्यायची असते. एक्झॅक्टली. आता जस्ट तू सांगितलंस की तू एकुलता एक आहेस, बरोबर, म्हणजे तू बऱ्यापैकी लाईफ तुझी एकट्यामध्ये गेली असेल. बरोबर. येस. तर आज अशी कंडिशन आहे समजा की बरेच मुलं मुली आहेत, त्यांना असं वाटतं की यार मी माझ्या लाईफमध्ये एकटाच आहे, डिप्रेशनमध्ये आहे, थोडा मला कोणी हेल्प करायला नाही आहे. तर त्यांनी काय केलं पाहिजे? ओके, सो द फर्स्ट थिंग जी आता मी माझ्या स्वतःच्या एक्सपिरियन्स सांगतो मी काय काय करायचो. फर्स्ट अँड फॉरमोस्ट थिंग जी मी स्वतः ट्रायआउट केली आणि जी माझ्यासाठी वर्क झाली आहे, आता मी बऱ्याच वेळा कधी कधी स्वतःशी बोलतो रे. ओके. मी कन्वे करायला कोण नसतं आसपास तर मी स्वतःशी बोलतो, काय नाही, मिरर समोर बोलतो, लोकांना काही वाटू दे,
लोकांना वाटतं वेडा आहे, काय करतोय काय नाही. पण एक स्वतःला मला बरं वाटतं की मी काहीतरी सांगतोय, स्वतःला समजवतोय काही गोष्टी की हे बरोबर नाही तुझ्यासाठी. काही करायचं असेल की मला तुला हे करायलाच हवं आहे, हे आज काम झालंच पाहिजे, ह्या गोष्टी मी मिररमध्ये स्वतःला कन्वे करतो की बाबा कोणतरी सांगताय तुला, आणि स्वतःवर तर ट्रस्ट करतोस ना तू. जगामध्ये कोणावर ट्रस्ट नाही केला तरी स्वतःवर तर ट्रस्ट करतोय. सो जर का तू स्वतःला बघतोय मिररमध्ये बोलताना स्वतःशी की तुला करायलाच हवं, ही गोष्ट नाही केली तर सगळं एंड आहे डायरेक्टली. जर का तू त्या लेवलला स्वतःवर कन्व्हिन्स करतोय, एक तर तुला पहिली गोष्ट एक माणूस मिळाला जो तुला मोटिवेट करतोय, तुला जेव्हा हवंय तेव्हा मोटिवेट करतोय. दुसरी गोष्ट म्हणजे ते वर्ड्स खूप इम्पॅक्टफुल असतात, जे स्वतःशी बोलतो ना आपण ते आतून निघालेले असतात. जेव्हा कम्प्लिटली एक हर्ट म्हणता ना माणूस आतमध्ये असतंय, लो फेजला एकदम, तेव्हाच ते शब्द बाहेर निघणारे असतात. तर ते वाले शब्द खूप इम्पॅक्टफुल आहे, आणि ते तू जेव्हा आतमध्ये घेतो परत स्वतःच्या याच्यामध्ये, डोक्यात राहिले काय होणार नाही, डोक्यात ठेवलंय ठीक आहे, कधी काही 4 मित्र भेटले तर तू विसरून पण जाशील काय फॅमिली प्रॉब्लेम्स काय चालू होते. पण एकदा जेव्हा स्वतःला समजवतोय की असं असं आहे इश्यू, याला क्लिअर करायचं आहे, तर तेव्हा जास्त इम्पॅक्ट पडतो. सो टॉकिंग टू द मिरर वॉज वन थिंग. आणि सेकंड थिंग वॉज विच आय रिअलाइज्ड की निघायला पाहिजे बाहेर. सिरियसली इंट्रोवर्ट बनून नाही, थोडंसं अवघड होतं जगामध्ये. तो यू विल हॅव टू गेट आउट. हे ठीक आहे, मी असं नाही म्हणू शकत मी आता एक्स्ट्रोवर्ट आहे, मी जेव्हा हवं तेव्हा एक्स्ट्रोवर्ट बनतो फक्त, नाही तर मी इंट्रोवर्टच आहे. म्हणजे मला कोणाशी भेटायचं आहे, बोलायचं आहे, काही करायचं आहे तर दॅट टाइम आय एम एक्स्ट्रोवर्ट. बाकी माझ्या टीमला माहिती आहे की हा स्वतःच्यामध्येच असतो थोडा बराच वेळ, कॉल्स वगैरे कधी कधी पिक नाही करत, स्वतः ज्याच्यामध्ये असतो तो झोनमध्ये असतो, त्याच्या काहीतरी करत असतो. तर तो मला गोष्ट आहे की मी जेव्हा हवं तेव्हा एक्स्ट्रोवर्ट बनतो. आणि ती गोष्ट मी म्हणतो की आताच्या युथनी शिकली पाहिजे. इफ यू आर एन इंट्रोवर्ट, नका सोडू. तुमचा कम्फर्ट झोन वाटतोय तुम्हाला तो ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, तो तुमच्यासाठी एक पीस पण असू शकतो. काही लोकांना शांतता वाटते एकटा बसायला, ठीक आहे, पण तू घराच्या बाहेर निघतोय ना, तू बोल, 4 लोकांशी बोल, नवीन गोष्टी शिक त्यांच्याकडून, त्यांचे एक्सपिरियन्सेस पण मॅटर करतात. तू जर का लाईफच्या असं स्ट्रेट याच्यामध्ये जातोयस, तुझं हेच पर्स्पेक्टिव्ह बनलंय, तुला बाकीचे पण पर्स्पेक्टिव्ह मिळायला पाहिजे ना, की कसे लोक आहेत जगामध्ये, त्यांचे काय एक्सपिरियन्सेस आहेत, ते बॅकग्राऊंड कसं होतं त्यांच्या फॅमिलीचं, आणि ते जेव्हा शिकतो तो, तर मग दॅट टाइम यू कॅन अनबीटेबल कम्प्लिटली. कोणच तुला थांबू नाही शकत. म्हणजे तू सांगितलंस की एकटे नका राहू, लोकांशी बोला, मित्र बनवा. पण मग इथंच मला विचारायचं आहे की काय होतं ना की आपण मित्र बनवायला जातो, आपण बाहेरच्या समाजात जातो, बरोबर, पण बऱ्याच वेळेस लोक आपला वापर करून घेतात, खरं सांगायचं. बरोबर. आणि हे बऱ्याच वेळेस आपल्याला नंतर कळतं की यार इथं हे माझ्यासोबत असं असं झालं. बरोबर. तर अशा कंडिशन मधून कसं वाचलं पाहिजे? ओके, सो बेसिकली आता काय काय इश्यूज येतात, जसं तू म्हटलं वापर करून घेतात, तर यामध्ये तुला जी सगळ्यात पहिली गोष्ट करायची दॅट इज सिलेक्टिव्ह. जसं तुला सांगितलं होतं मी, तेवढ्यापुरतं तेवढंच, मला जेवढं बोलायचंय तेवढंच बोलतोय मी, बाकीच्या गोष्टी नाही. तू ऐक, लोकांचं ऐक, तू बोलू नको जास्त, ऐकून घे, हां ठीक आहे, ओके चालतंय. जेव्हा तू त्या गोष्टींना हे करतोय ना, आता समजा कुणीतरी तुला एक्झाम्पल म्हणून सांगतोय, एखादी इमोशनल स्टोरी सांगितली, ठीक आहे, बरोबर, की माझी आई आजारी आहे, ती हॉस्पिटलमध्ये, यार असा असा प्रॉब्लेम आहे. जेव्हा तू ऐकण्यासाठी ऐकलं तेव्हा तू तिथं सोडलं. जेव्हा तू डोक्यामध्ये फिलिंग्स झाल्या तुझ्या, की जेव्हा तुला वाटायला लागलं की अरे जर का माझी आजारी असती असं असतं, आणि त्यानंतर त्यांनी तुला पुढं अजून एक हे टाकलं, तेव्हा 5,000 रुपये देऊ शकतोस का रे, थोडं हॉस्पिटलसाठी लागतं आहे. जेव्हा ते डोक्यामध्ये जातं ना आपल्या की यार असावा म्हणतोय, ठीक आहे, तर तेव्हा तुला ज्या फिलिंग्स ज्या येतात कंटिन्युअस की आधी केली पाहिजे मदत, एकदा करतोय ठीक आहे यार, मी सांगतो की करा मदत, उलटी ज्यांना करायची करा मदत. बट जर का हे सारखं रिपीट होत आहे, आई आजारी आहे, उद्या वडील आजारी आहे, उद्या कोणतरी दुसरा आजारी आहे, आज माझा ॲक्सिडेंटच झाला किंवा आज काहीतरी वेगळंच झालं, असे करून जेव्हा तुमच्याकडून काही लोक पैसे घेतात किंवा काय करतात, समजायला पाहिजे आपल्याला की यार नाही आहे, मित्र म्हणून आपला वापर करून घेतो या, की जिथं मी याला देतोय पैसे ना, मला पैसे माझे रिटर्न मिळत आहे, कधी आज देतो, उद्या देतो, परवा देतो, आणि मी माझा भोळेपणा दाखवून मी त्याला म्हणतोय की घे बाई पैसे घे, काही प्रॉब्लेम नाही. तर इथे मी म्हणतो कधी पण की थोडं क्रिटिकल थिंकिंग आला पाहिजे लोकांमध्ये. इमोशनली विचार करून नाही चालत जगामध्ये. इमोशनली जर का विचार केला तर तुम्हाला हे जग जगू नाही देणार नीट. जिथं गरज आहे तिथं करा, पण जेवढी गरज आहे तेवढंच करा, त्याच्यापेक्षा वर नका जाऊ. जेव्हा तुम्ही जास्त करशाल विचार, तर तुम्ही तुमच्याकडे जे आहे सगळं लुटून बसशाल लोकांना, आणि ते काही असू शकतं, बी इन टर्म्स ऑफ पैसा, बी इन टर्म्स ऑफ स्वतःचे इमोशन्स, बी इन टर्म्स ऑफ युअर मेंटल हेल्थ. बरोबर. तर ते सगळं अफेक्ट होतं. तर दॅट इज वेर यू हॅव टू स्टॉप. बरोबर आहे. आणखी काही की जर समजा ओळखायचं कसं, की समजा मित्र मला बनवायचे, मग कुठला मित्र चांगला असू शकतो किंवा कुठला वाईट असू शकतो? आता लोकांचे ना पॅटर्न्स असतात. आता जसं तुझा
बेसिकली एक्सपिरियन्स आहे, जर्नी आहे लाईफची. तसे सगळ्यांचे एक पॅटर्न्स असतात आणि ते पॅटर्न्स किती काही केलं तरी ब्रेक नाही होत लवकर, कुठं ना कुठं दिसून होतं. आता तुला एक सवय म्हणू शकतो, बरोबर, सवय म्हणू शकतो की त्या नाही चुकत. आता एखाद्याला टोपी घालायची सवय असेल एखाद्याला, तर तो घालणारच कोणाला आणि तुझ्या समोर दिसली तर तुला की कॉलवर कोणाला तरी म्हणतोय काहीतरी टोपी घातली त्यांनी आणि तुझ्याकडे बघून हसायला लागला, समजून घे हा तुझ्यावर पण टोपी कधी ना कधी घालू शकतो. तर ती गोष्ट असते. हे छोटे छोटे गोष्टी आहेत ज्या रोज बोलण्यामध्ये याच्यामध्ये कळून येतात की एखाद्याला खूपच खोटं बोलायची सवय, तुझ्यासमोर तो 4 लोकांना खोटं बोलतोय आणि दिसून येते तुला. एकदा दोनदा ठीक आहे रे, ते सिच्युएशनल आपण समजू शकतो, आपण पण बोलतोच, बरोबर. पण जर का 4-5 वेळा दिसून येतो हा नेहमीच खोटं बोलतोय, समजून घे हा तुला पण खोटं बोलणार आहे कधी ना कधी. तर याच्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपण पिक करतो की, आणि तेच आहेत जेव्हा तू इंटरॅक्ट करतो ना कोणाला, 100% अटेन्शन समोरच्या माणसावर ठेव. ओके, जस्ट टू अंडरस्टँड की काय बॉडी लँग्वेज, ऑब्झर्व कर त्याला. आणि बोला नाही तरी चालेल, ठीक आहे, त्याचं ऐकून घे. कारण जेवढं समोरचा जास्त बोलतो ना तेवढं त्याच्यामध्ये चुका जास्त निघतात, बरोबर. कुठं ना कुठं काही ना काही पॉईंट मिळून जातो जे तुला क्लिक होतं की अरे हा यांनी असं का बोललं, मला लास्ट टाइम तर काहीतरी वेगळं म्हटलं होतं, आता काहीतरी वेगळं झालं. दॅट इज अ थिंग. म्हणजे तुला असं म्हणायचं की आपण लोकांना ऑब्झर्व केलं पाहिजे की जर लोक बाकीच्यांसोबत जर एखाद्या प्रकारे वागत असतील तर ते उद्या तुमच्यासोबत पण तसं वागू शकतं. एक्झॅक्टली. कुठल्याही बाबतीत असू शकतं, कुठल्याही बाबतीत असू शकतं. ओके ओके. बट यू हॅव टू बी अवेअर की बाई मला माहिती आहे काहीतरी हा असं करू शकतो, आपल्याबरोबर करू शकतो. एक्झॅक्टली. आणि खरंच मस्त पॉईंट सांगितला होतो, कारण मी पण असा कधी विचार केला नव्हता. कारण असतं यार की लोक आपल्याला फसवून चालले जातात आणि नंतर आपण रडत बसतो, त्याला काही अर्थ नाहीये. त्याच्यामुळे सुरुवातीलाच आपण प्रिकॉशन्स घेतले पाहिजे. करेक्ट. ओके. आता आपण थोडंसं इनसिक्युरिटीज बद्दल बोलूया की प्रत्येक म्हणजे थोडासा कमीपणा वाटतो आपल्याला. कुठंतरी जायचं असलं, समजा बऱ्याच गोष्टी असतात, पैसा असतो, आपल्याला थोडासा पैशाचा कमीपणा वाटतो. त्याच्यानंतर आपले जे मराठी मुलं असतात त्यांना थोडंसं कम्युनिकेशन स्किल्सचा कमीपणा वाटतो की यार इंग्लिश बोलता येत नाही किंवा माझी पर्सनॅलिटी तेवढी चांगली नाही आहे. तर त्याबद्दल तू काय गाईड करशील? आता जर का सगळ्यात पहिली गोष्ट जो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, पैशाचा प्रॉब्लेम असतो सगळ्यांमध्ये, की ती एक अशी गोष्ट आहे ना जी इन्सिक्युरिटी इतक्या जास्त लेवलवर आणते तुमच्यावर. हॉटेलमध्ये गेलोय, डिश बघायच्या आधी प्राइस बघतोय, बरोबर, किती प्राइस आहे याची, काय आहे, आणि मित्रांसमोर बोलू नाही शकत आहे मी ती गोष्ट की काय हो हा काय म्हणन तो काय म्हणन. आणि ते करतायत, ऑर्डर करतायत, ठीक आहे त्यांच्याकडे आहे पैसे, पण मला ते कॉन्ट्रीब्यूट करायला पण माझ्याकडे पैसे नाहीये. तर हा जो इन्सिक्युरिटीवाला पार्ट आहे दॅट इज कम्प्लिटली डिपेंडंट ऑन यू. ओके. तुमच्यावर येतो पूर्ण. तुम्ही करा, काहीतरी 4 कामं करा, सुरू करा, ते कमवतायत ठीक आहे, किंवा असेल त्यांच्या घरच्यांकडून आलेले पैसे पण असू शकतात. बट वाय डू यू हॅव टू स्टॉप की तुम्ही काय एक्सपेक्ट करता की कोण तुम्हाला येऊन पैसे देईल? स्वतः मेहनत करा त्या गोष्टीसाठी. पैसा अशी गोष्ट आहे ना की तू एकदा करायला लागलास थोडी 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 मेहनत, आणि तो एक काय म्हणतो मी त्याला की एक एक्सपोनेन्शियल चार्ट आहे. ओके. वर असा जाणारा चार्ट आहे तो. सुरुवातीला मेहनत कर कर कर, थोडा थोडा येईल, थोडा थोडा येईल, हलके फुलके हिंट येतील तुला की अरे आला थोडासा पैसा, बरं वाटलं. बरोबर. पण ज्या एका मुवमेंटला एक असा पॉईंट येतो जिथं पैसाच पैसा बनवतो. म्हणजे तू आज तुझ्याकडं समज 1,00,000, 2,00,000, 3,00,000 रुपये आहेत, तू ते कुठं इन्व्हेस्ट केले, त्यानंतर पुढे समजा काहीतरी ते इन्व्हेस्ट केले, पुढे वाढले वगैरे, तर तो पैसाच पैसा बनवतो. राईट. तुला काही करावं नाही लागत आहे, तुला फक्त त्या लेवलपर्यंत पोहोचायचं आहे. बरोबर. अँड दॅट इज वेअर यू हॅव टू वर्क हार्ड. त्या लेवलपर्यंतच कष्टची जी गरज असते ना, कष्ट तिथपर्यंत आहे, त्याच्यावर स्मार्ट वर्क आहे. बरोबर. तर पैशाचा पॉईंट सगळ्यात मोठा आहे जो आपल्या सगळ्यांमध्ये, आणि त्यासाठी नथिंग एल्स यू कॅन डू, जस्ट हार्ड वर्क. पैसा कमवा, बेसिकली पैसा वाईट नाहीये. पहिली गोष्ट आपले जे घरचे लोक म्हणतात किंवा काय असतं ना लोकांचं की यार पैशाची मेंटॅलिटी थोडीशी कधी कधी लोकांमध्ये चुकीची असते की पैसा आला की माज येतो लोकांमध्ये, हे येतं ते तर नाही येत. तुम्ही जे आधीपासून असतात, जे तुमचं आधीपासून जे कॅरेक्टर आहे तीच ॲम्प्लिफाय होणार आहे पुढे. जर का मी आधीपासून कोणाला पैसे देत होतो, जेव्हा माझ्याकडे 10 रुपये होते तर मी 10चे 10 देऊन टाकायचो कोणाला. पैसे आले तरी तू तसाच माणूस राहणार आहेस, तू देणारा माणूस राहणार आहेस. बरोबर. जर का तू आधीपासूनच असा माणूस होता की तुला नव्हते वाटत ते पैसे इनफ, तर तुला किती पैसा आला तरी ते वाटणारच नाही, कमीच वाटणार आहे. बरोबर. सो फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू अर्न मनी. कमवा, पैसे कमवा, वाईट गोष्ट नाहीये, काही करून कमवा, कष्ट लागले तर लागू द्या, काही प्रॉब्लेम नाहीये. आणि दुसरी गोष्ट जी तू म्हटला बोलण्यामध्ये, कम्युनिकेशन स्किलमध्ये प्रॉब्लेम येतो, तर त्यासाठी लाईफमध्ये स्वतःला अनकम्फर्टेबल सिच्युएशनमध्ये टाकायला शिका. ओके. अनकम्फर्टेबल सिच्युएशन काय असू शकते? आता एक्झाम्पलसाठी म्हणतो, कॉलेजमध्ये समजा काही इव्हेंट चालू आहे माझा, तर इव्हेंटमध्ये बरेच लोक पार्टिसिपेट नाही करत बघ. बरोबर. भीती वाटते, मागच बसता की नाही नको नको, काय गरज नाही. टाक ना स्वतःला अनकम्फर्टेबल सिच्युएशनमध्ये, जा तिकडं, डान्स करायचा आहे कर, नाही जमत कर, 4 लोक हसतायत हसू दे, ट्राय कर तू ते. पण तो जो कॉन्फिडन्स असतो 1 सेकंडसाठी जो येईल तुला,
दोन गोष्टी होऊ शकतात. एक तर हसले तर तुझा पडणार आहे किंवा वाढणार आहे, ते तुझ्यावर आहे. पण ते तू कसं घेतोय त्या गोष्टीवर आहे. ठीक आहे, जर का तू म्हटलं असं की आज हसले लोक राहावं, मला वाईट वाटलं, तर तो पडणारच आहे. पण जर का तू त्याचा असा विचार केला की भाऊ मी आज स्टेजवर जायची डेअरिंग केली, 100 लोक बसले पण त्यांनी डेअरिंग नाही केली पण मी केली जाऊन, बरोबर, तर तू तसं केलं, मी ट्राय तरी केलं ॲटलिस्ट, हे तर बसलेलेच आहेत, बरोबर. तर त्यावेळेस तुझं कॉन्फिडन्स वाढतोय ना की माझ्यामध्ये आहे दम, मी उभं राहिलो तिथं जाऊन. तर त्या जेवढ्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असतील किंवा कुठं तुम्ही मित्रांना भेटायला जाताय, कुठं एंगेज करताय, बोला तिथे. इनिशियली बोलत जा, थोडं थोडं ट्राय करा. असं गप बसून पूर्ण चालत नाही, थोडंफार बोलावं लागतं. ते तुम्हाला लिमिट करायचं, मी जसं आधी सांगितलं, करायचं आहे ते. पण सुरुवात तर करा, इनिशिएट तर करा, कॉन्व्हर्सेशन काहीतरी करा, समोरच्याला नंतर बोलतं करा. बरोबर. म्हणजे जसं म्हणणं की छोट्या छोट्या स्टेप्स घ्या आणि अशा कंडिशनमध्ये स्वतःला टाका की जिच्यात तुम्हाला बोलावं लागलं पाहिजे, किंवा कुठं स्पीच द्यायचं, स्वतःहून काही हिंमत करत नाही. एक्झॅक्टली, स्वतःहून तर हिंमत होणार नाही, त्यापेक्षा तू त्या सिच्युएशन मध्येच पडला आता, काय करणार आहे, स्टेजवर उभं राहिलं तर बोलावं लागणारच आहे. पाण्यात पडलं की पोहायला शिकतो. बरोबर. आणि ते पुढचा विचार नका करू, आउटकमचा विचार कधी नका करू. लोक हसतील, काय करतील, काही नाही फरक पडत. तू गेला ना, पोहोचला ना त्या स्टेजवर, बस ना, तुला तिथे तर पोहोचायचं होतं मेन गेम. बरोबर. आणि खूप छान ॲडवाईस दिलीस, थँक्यू सो मच. यार, आपल्या लाईफमध्ये ना कधी कधी असे इन्सिडेंट्स येतात की त्याला आपण एकदम असं इन्सल्टिंग म्हणू शकतो, की बाकीच्या लोकांसमोर आपली लाज काढली जाते असं म्हणू शकतो आपण. तर अशा टायमावर काय होतं किंवा अशा इन्सिडेंट्समुळे काय होतं की आपला मोरल डाऊन होऊन जातो, आपल्याला नंतर लोकांना तोंड दाखवायला पण भीती वाटते. मग अशा परिस्थितीतून कसं बाहेर पडलं पाहिजे? मी तुला एक माझा स्वतःचा एक इन्सिडेंट सांगतो. मी कंटेंट क्रिएशनच्या आधी मी एका कंपनीमध्ये जॉब करायचो आणि दॅट वॉज लाईक हेअर प्रोडक्ट्स वगैरे त्या बेस्डवाली कंपनी आहे ती. तर त्यामध्ये जेव्हा एक पॉईंट, आता ठीक आहे 4-5 महिने काम केलं, चांगलं जमत आहे, पण आता त्यांचं असं असतं प्रोबेशन नंतर तुमची थोडीफार सॅलरी वाढून देतो, ती वाढली नव्हती. तर मग मला वाटायला लागले की आता एक्स्ट्रा पैसे कुठून तरी कमवावे, काहीतरी फ्रीलान्सिंग वगैरे करावं. तर मी फ्रीलान्सिंग करत होतो आणि ते अलाउड नसतं कंपनीमध्ये बेसिकली फ्रीलान्सिंग करणं. तर मी थोडंफार माझ्या स्वतःच्या याच्यावर करत होतो की माझ्याकडे ज्या इक्विपमेंट्स आहेत ते घेऊन करतोय आणि सॅटर्डे संडे जेव्हा लीव्ह आहे वगैरे त्यावेळेस करतोय. आणि ती गोष्ट माझ्या कंपनीमध्ये कळाली आणि त्यामध्ये असं होतं की मी आता एक जण माझ्याबरोबर अजून एक होता, कंपनीमधलाच होता, मला माहिती आहे चांगलं काम वगैरे करतोय, तर मी म्हटलं तू पण चल. तर ते थोडं कंपनीवाल्यांना खटकलं होतं की तू जातोय आमच्या पण एम्प्लॉईला घेऊन जातोय, आणि वरून त्यांना वाटायला लागलं की याच्यामुळे आमच्या कामावर फोकस कमी पडतोय की काय. ओके. तर मला एकदा असंच सगळ्यांसमोर एकदा बोलले होते आणि माझा जो सिनियर होता तर ते सर जे होते त्यांनी एकदा ऑलमोस्ट माझी पूर्ण टीम आहे आणि त्या टीमला मी लीड करतोय समज, तर त्या लेवलवर आहे. आणि समोरचा माणूस डायरेक्टली मला सगळ्यांसमोर, पूर्ण टीम बोलवलेली होती, सगळ्यांसमोर बोलत आहे की हू आर यू, तू कोण आहेस, तू काय समजतो स्वतःला, की जो तू फ्रीलान्स करतोय माझे एम्प्लॉई घेऊन जाऊन फ्रीलान्स करतोय. मी म्हटलं मला परिस्थिती माहिती आहे टीमची, ते पण खुश नाही आहेत ह्या सॅलरीवर, तुम्ही एक तर ऑलरेडी मार्केट स्टँडर्डच्या खाली सॅलरी पे करताय, त्यांची स्ट्रगल तुम्ही बघताय का कधी? 7,000मध्ये कोण माणूस काढू शकतो महिना? नाही काढू शकतो. जिथं त्याचं 4-5 हजार रेंटच जात आहे, खाणार काय, पिणार काय, ट्रॅव्हल कसं करणार? बरोबर. तर त्या जर का तुम्ही बिलो ॲव्हरेज सॅलरी पे करताय, देअर यू नीड टू गिव्ह देम फ्रीडम, की मी पे नाही करू शकत पण भाऊ तू सॅटर्डे संडे कर काहीतरी, बरोबर, जोपर्यंत मी नाही पे करू शकत आहे तुला तेवढं, बरोबर. तर त्या गोष्टीसाठी जेव्हा मी लढलो होतो, दॅट वॉज अन इन्सल्टिंग मुवमेंट, बिकॉज पूर्ण टीम समोर तुम्हाला विचारते की तू कोण आहे. इट वॉज लाईक तुझी अवकात काय आहे, बरोबर. तो सिमिलर वर्ड होता, फक्त थोडा जरा इंग्लिशमध्ये बोलल्यामुळे जरा डिसेंट वाटतो, बट ते बोलणं तसं होतं. अँड दॅट इज वेअर जे ते 2-3 दिवस माझ्या डोक्यात राहिली ती इन्सल्टवाली गोष्ट, की यार असं नव्हतं बोलायला पाहिजे. जर का मला एकट्यात येऊन किती काय बोलले असं, शिव्या द्या एकट्यात येऊन, काही प्रॉब्लेम नाही, बट 4 लोक जे मला ॲप्रिशिएट करतात, जे मला मानतायत की काहीतरी आहे हा, त्यांच्यासमोर नाही बोललं पाहिजे तुम्ही कधी. तर ती गोष्ट डोक्यात राहिली. कंटिन्यू केलं मी त्या कंपनीमध्ये, बिकॉज आय हॅड नो अदर ऑप्शन ॲट दॅट टाईम, की ठीक आहे करावं. मध्ये मनात वाटत पण होतं की सोडून द्यावं. बट त्या पॉईंट नंतर मी कंटिन्यू केले, काय हे करून की मी शिकतोय आता याच्याकडून काहीतरी. ज्यांना जर का कंटेंट जमते चांगलं, दे आर गुड ॲट कंटेंट, बरोबर. दॅट कंपनी वॉज रिअली गुड ॲट कंटेंट. त्यांचे ऑर्गॅनिक व्हिडिओजला खूप व्ह्यूज यायचे. म्हटलं इनको जमता है अच्छे से, तो क्यों ना इसको ही सीख ले, बरोबर. का असं करायचं की मी येतोय फक्त त्यांनी सांगितलेलं काम करतोय. त्यानंतर मी अजून इंटरेस्ट दाखवायला लागलो बाकीच्या गोष्टींमध्ये, की मला हे करायचंय, ते करायचंय. फॉर देम इट वॉज बेनिफिशियल. एकच माणूस आहे जो शूट करतोय, एडिट करतोय, टीम पण मॅनेज करतोय, स्क्रिप्ट पण करतोय, एका पेमेंटमध्ये सगळं काम होतंय. त्यांना खुशी व्हायला लागली. पण वॉट एव्हर आय वॉज डुईंग ते मी स्वतः शिकण्यासाठी करत होतो, बरोबर, की मला शिकायचं हे सगळ्या गोष्टी.
आणि मी खरंच आत्तापर्यंत किती काही बोलले असतील ते मला, बट त्या कंपनीला क्रेडिट देतो रे, की मी आता जो कंटेंट क्रिएटर आहे ना तो त्यांच्यामुळेच आहे. मी शिकलोय त्यांच्याकडून गोष्टी, आणि वाईट नाही वाटत त्या गोष्टीचं. आता जे काही बोलले असतील मे बी त्या पॉईंटला ते नेसेसरी होतं. जर का फ्रीलॅन्स नसतं थांबलं ना माझं, तर मी कंटेंट क्रिएटर नसतो झालो. बरोबर. फ्रीलॅन्स थांबलं, मोकळा वेळ मिळाला मला, आणि ते मोकळ्या वेळामध्ये मी असा माणूस आहे की मी बसून नाही राहत, काही ना काही करत करत राहतोच. तर त्या विचार आला मनात की मग अरे याच्याबद्दल कंटेंट हे करू ते करू, ट्राय करू, इंस्टाग्रामवर रील पोस्ट करून बघूया. ते सुरू झालं. अँड दॅट इज वेअर द कंटेंट जर्नी स्टार्टेड. आणि ते शिकलेले त्यांच्याकडून पॉईंट्स, जे व्हिडिओजमध्ये काय काय गोष्टी वापरायच्या असतात जेव्हा ऑडियन्सला थांबून ठेवण्यासाठी, ते सगळं शिकलो त्यांच्याकडून. सो मेजर क्रेडिट गोज टू देम. बट ते तुमच्यावर, जसं मी म्हटलं, ती इन्सल्ट तुम्ही ॲज अ इन्सल्ट घेता, मनात ठेवायसाठी का राहू दे बाबा, मनातल्या मनात राहिली ती इन्सल्ट. 2-3 दिवस मला हर्ट केला त्या गोष्टीनं, बट त्या इन्सल्टमुळेच माझ्या डोक्यात एक आयडिया आली ना की भाऊ यांना कंटेंट जमतंय, तर मग मी शिकून घेतो ना कंटेंट. जर का तुम्ही मला ॲज अ एम्प्लॉय ट्रीट करता, तर मी पण कंपनीला ॲज अ कंपनी ट्रीट करणार. बरोबर. तुम्ही जर का मला ॲज अ फॅमिली, ॲज अ पार्ट ऑफ टीम मानलं असतं, तर मी दिले असतं रे, मी लगेच सोडून दिलं असतं की नाही बरोबर नाही वाटत आम्हाला वगैरे, चांगल्या ह्याच्यात बोलले तर ठीक आहे. बट वेर यू शो मी दॅट आय एम एन एम्प्लॉई अँड लाईक एम्प्लॉयर अँड एम्प्लॉईचं रिलेशनच याच्यामध्ये, ठीक आहे, मी पण तसंच ट्रीट करतोय तुम्हाला. मग मी ते जे सुरू केलं होतं, शिकलो वगैरे. आणि तोच एक तो पॉईंट येतो तुमच्या लाईफमध्ये, इन्सल्ट. आणि इन्सल्ट घ्यायला शिका फक्त, बस. बोलू नका, राहू दे मनात, राहू दे, आतमधल्या आत राहू दे, काही नको होऊन देऊ. तिथं बोलून दाखवलं ना, तुझं संपलं तिथे. म्हणजे तुझ्या आतमध्ये जी आग लागली होती, जेव्हा तू शिवी देतोय, जेव्हा तू बोलतोय, ते संपलंय तिथेच. आतमधल्या आत ठेव, ती आग वाढू दे, थोडी वाढू दे. ती आयडिया येईल तुझ्या डोक्यामध्ये, एक आयडिया येईल, किंवा असं काहीतरी करशील तू त्या आगीमुळे ॲटलिस्ट, की जे तुझी पूर्ण लाईफ, एक पाथ असतो ना, तो कर्व असतो, तो चेंज करून टाकेल पूर्ण लाईफचा. ओके. म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की त्या इन्सिडेंट्स पासून शिका. एक्झॅक्टली. उगाच त्याला असं डिप्रेशनमध्ये नका जाऊ, किंवा त्या माणसावर भांडू पण नका. ठीक आहे भाऊ, तू बरोबर आहे, मी चुकीचं आहे. कारण लाईफमध्ये पुढे असं एखादे काही सिच्युएशन असेल की ज्याच्यासाठी ते घडणं महत्वाचं होतं. ते तुम्हाला आज नाही कळणार, आजपासून 4 वर्ष 5 वर्षानंतर कळेल की काय कशामुळे. जसं की स्टीव्ह जॉब्स सांगत असतात की डॉट्स आपल्याला कधी पण पुढे गेल्यानंतर कळतात, कनेक्ट करायला कळतं. बरोबर. येस. त्यानंतर तू तुझ्या व्हिडिओजमध्ये एक कन्सेप्ट सांगितला होता, जसं की आपण त्याला पॅरासाइट्स म्हणतो किंवा इमोशनल मॉन्स्टर्स म्हणतो. तर हे थोडंसं मराठीत नीट समजून सांग ना की हे काय असतं. आता पॅरासाइट्स किंवा इमोशनल मॉन्स्टर्स कोणाला बांधतात बघ. आता आपण दोघं कन्सिडर कर. बरोबर. आणि तू याच्यामध्ये एक्झाम्पल म्हणून असं मान की तू एक असा आहेस की स्वतः इमोशनली अनस्टेबल आहेस तू, पण तुझ्या इमोशनलला स्टेबल करायला तू लोकांवर खूप डिपेंडंट आहे. की तुला दुसऱ्यावर बोलायचं आहे, त्याला सगळ्या गोष्टी सांगायच्या, काय घडतं आहे आयुष्यामध्ये, त्याच्यानंतर काय काय प्रॉब्लेम्स चालू आहे ते सांगता. आणि तू एका माणसावर नाही करत आहे, तू 4 लोकांबरोबर अजून करतोय, जस्ट स्वतःला इमोशनली स्टेबल करण्यासाठी. आणि ते लोक एक पॉईंट नंतर, आता हे झाले पॅरासाइट्स म्हणतात यांना, की जे दुसऱ्यांवर कम्प्लिटली डिपेंडंट आहे स्वतःच्या इमोशनसाठी, की मला खुश राहायचं आहे तर मी दुसऱ्यांवर डिपेंडंट आहे पूर्णपणे. तो जर का हे नाही आहे तर मी नाही आहे, तो जर का असा उदास आहे तर मी नाही आहे, असं. बरोबर. आणि जे दुसरे झाले एनर्जी मॉन्स्टर्स. आता हे कसे लोक झालेत की जे एनर्जी ड्रेन करतात तुझी स्टेट चांगली, आज तू खुश आहेस, तुला समज प्रमोशन मिळालंय, पैसे आले कुठून तरी एकदम अकाउंटमध्ये, पण समोरचा माणूस उदास आहे, तो तुझं ते उदास गोष्ट सांगून एवढं ते तुझ्या समोर त्या गोष्टीचं बोलणार, एनर्जी ट्रान्सफर करेल बेसिकली. तर तुझी जी पॉझिटिव्हिटी होती आणि निगेटिव्हिटी इतकं जास्त ओव्हरकम करते ना त्या गोष्टीला, की तुला पण थोडासा डाऊट यायला लागतो की यार माझ्या पण आयुष्यामध्ये प्रॉब्लेम सुरू झालेत, हे आहे ते आहे. तू विसरून गेला लाईफमध्ये चांगली गोष्ट काय. कारण आपल्याला प्रॉब्लेम्सच दिसतात. पहिली गोष्ट म्हणजे आपण ह्युमन्स आर मेड टू लुक ॲट प्रॉब्लेम्स, असं मी समजतो ती गोष्ट, की प्रॉब्लेम्स आपल्याला अनालाइज होत आहेत, म्हणून तर आपण आत्ता ह्या स्टेजवर आहे, चांगल्या स्टेजवर आहे, जिथं आपण प्रॉब्लेम शोधले, सोल्युशन काढलं, काहीतरी इनोव्हेशन झालं. आणि ती गोष्ट ह्युमन्समध्ये अशी की ती सगळ्या गोष्टींमध्ये येते. आपल्या बेसिक लाईफमध्ये पण तुझ्या आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी होत असतील, पण तुला तो एक प्रॉब्लेमच दिसणार आहे आणि तू त्याच्यावरच अडकून राहणार आहे, त्याच्यावरच रडत बसतो आपण. बाकीच्या 4 गोष्टी सोडून दिल्या की जे काय चांगलं चालू होतं. तर त्या गोष्टीचं तुम्ही सांगत होतो, एनर्जी मॉन्स्टर जे लोक असतात, ती तुला जी एक गोष्ट चांगली होती ते दिसूनच येणार, ते निगेटिव्हिटी पसरत जातील खूप जास्त तुझ्या अराउंड. आणि जे दुसरे होते, जे आपले पॅरासाइट्स होते, ते तुझ्यावर कम्प्लिटली डिपेंडंट आहे, तर ते तुझ्या मूडला ओढून आणतात, तुझ्या मूडला खाली ओढतील, त्यांच्या साईडला ओढतील की काय, किंवा ते त्यांच्या गोष्टी तुझ्यावर टाकून तुझा मूड इन्फ्लुएन्स करतील कम्प्लिटली. सो दीज आर पॅरासाइट्स अँड एनर्जी मॉन्स्टर्स, जे
आपल्यामध्ये एक्झिस्ट करतात. लोकांना स्वतःला नाही माहिती की माझा मित्र पॅरासाईट आहे, एनर्जी मॉन्स्टर आहे, पण आपण बोलतोय त्यांच्याबरोबर, आपण ॲज अ मित्र ट्रीट करतोय, चांगल्यापणे बोलतोय, ठीक आहे बाबा मित्र शेअर करणार आहे माझ्याबरोबर गोष्टी, पण ते तुम्हाला कळायला हवं की हा जर का रोज रोज ह्याच गोष्टी सांगायला लागला मला, तर मग माझा मेंटल मूड अफेक्ट होतोय त्या गोष्टीमुळं, किंवा माझे थॉट्स अफेक्ट होत आहे. एक्झाम्पल म्हणून एक सांगतोय तुला, इफ समवन कोणतरी आहे, आता जो मित्र जसं लग्न झालेलं आहे, बरोबर, त्याच्या वाईफच्या अफेअरबद्दल तुला सारखं सांगतोय, 10 वेळा सांगतोय की मी फोन चेक केला आज, मला तिथं हे सापडलं, ते सापडलं, ते सापडलं, असं झालं तसं झालं, मी आज तिला इथं बघितलं तिथं बघितलं. आणि जर का तुझ्या त्या गोष्टी डोक्यामध्ये बसल्यात, रिपीट बसत राहिला, तर भाऊ तुझ्या डोक्यामध्ये पण तो थॉट डेव्हलप होणार, नकळत डेव्हलप होणार. नकळत तू स्वतःच्या वाईफचा एक दिवशी फोन चेक करशील की काय एकदा चेक करू, आणि काही जर का चुकून माकून काही जर का काही मिळालं तर तू समजशील की हा बाबा हे पण काहीतरी आहे, विषय दिसतोय मला, सेम पॅटर्न मला तिकडे दिसायला लागलाय. तर ह्या गोष्टी असतात जिथं तो मित्र जो एक काय म्हणू शकतो तू त्याला पॅरासाईट होता, जे त्याचे इमोशनल थॉट्सला तू स्वतःपर्यंत नव्हतं ठेवू शकत, तो तुझ्यावर लोड करत होता कंटिन्यू, त्याने तुझ्या मूडला अफेक्ट केलं कम्प्लिटली, आणि तुझी लाईफ त्याच्यानंतर मग बरबाद व्हायला त्याच्या वरजवर आली आहे. होतेच त्याच्यानंतर. बरोबर. म्हणजे तुला असं म्हणायचं बेसिकली की जे लोक निगेटिव्हच असतात, कुठल्याही गोष्टीमध्ये त्यांना निगेटिव्ह दिसतात, बरोबर, तर त्यांची एनर्जी आपल्यावरती ट्रान्सफर होऊ शकते आणि आपली लाईफ बर्बाद होऊ शकते. तर अशा लोकांपासून लांब राहिलं पाहिजे, सोडूनच द्या. मी तर म्हणतो नका. मित्र किती चांगला असेल, लहानपणीचा मित्र असू दे, बट इफ दॅट पर्सन इज निगेटिव्ह, तर कधी ना कधी तुमची ती लाईफ अफेक्ट होणारच आहे. ठीक आहे बाबा, तू राहा तुझ्या याच्यामध्ये, कॉन्टॅक्ट कमी कर. बेस्ट पार्ट इज कॉन्टॅक्ट कमी कर. त्याला पण वाईट नाही वाटणार, तुला पण वाईट नाही, मी का बिझी आहे भाऊ, आता बिझी आहे, नाही मिळू शकत रे. हे सिम्पल गोष्ट बोलली तर तो पण समजून घे की ठीक आहे बाबा बिझी आहे वगैरे काय. पण तुला तो कॉन्टॅक्ट अनालाइज करायचा, पहिले तुझ्या फ्रेंड्समध्ये कोण कोण असे लोक आहेत, कमी करायचा कॉन्टॅक्ट, आणि स्पेसिफिकली अशाच लोकांना इन्क्लूड कर जे काहीतरी येऊन नवीन सांगताय किंवा काहीतरी पॉझिटिव्ह बोलताय, किंवा कोणतीही सिच्युएशन चालू असेल आयुष्यामध्ये, त्यांना काहीतरी मजा वाटते, काहीतरी फन एलिमेंट असतो, असा माणूस असतो जो काहीतरी गिरगाई ऍक्सिडेंट हो गया, हस रहा है देख के की अरे असं कसं पडलं भाऊ खाली, दिसलाच नाही स्पीड ब्रेकर, तसा माणूस पकडायचा जो लिटरली हर एक मुवमेंटमध्ये ना तो खुश आहेस, त्याला काय वाटत नाही, ठीक आहे बाबा झाला ऍक्सिडेंट, ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही, तसेवाले लोक शोध आणि तशांना सराउंड कर तुझ्या आसपास. बरोबर. कारण मग निगेटिव्हिटी ते खालीच घेऊन जायला, किंवा तुझे जरी काही प्रॉब्लेम्स असतील तर ते लोक असं बोलून हे करतील ना की मोटिवेट तरी करतील. मोटिवेट तरी करतील, तर तुला तुझे प्रॉब्लेम्स पण छोटे वाटायला लागतील, काय नाही, ठीक आहे, होऊन जाईन ओव्हरकम. येस. तर तू तुझ्या चॅनलवरती 48 लॉज ऑफ पॉवर या पुस्तकावरती भरपूर सारे व्हिडिओज बनवलेले आहेत. तर तुझ्यासाठी पॉवर म्हणजे आपण म्हणतो मराठी ताकद म्हणू शकतो, याचं रिअल मिनिंग काय आहे? पॉवरचं रिअल मिनिंग हे की मी माझ्या इमोशनल स्टेटला, माझ्या मेंटल स्टेटला कंट्रोल करू शकतो, आणि दुसऱ्याचा किती काही असू दे माझ्यावर प्रभाव होत नाही. ओके, दॅट इज ॲक्च्युअल पॉवर. आणि ती जर का पॉवर तुमच्यामध्ये आहे तर पैसा, फेम, पॉप्युलॅरिटी जी गोष्ट आहेत त्या तुमच्यासाठी खूप इझिली मिळतात. कारण मी असा टस्से मस नाही होत, मी किती काही झालं माझ्या आसपास माझ्या सराउंडिंगमध्ये काही होऊ दे, पण मी हलणार नाही. मी जर का हे काम करतोय तर करतोच आहे, किती काही इश्यू असू दे करणार. सो दॅट इज ॲक्च्युअल ट्रू पॉवर इन माय सेन्स. ओके, जे तुम्ही स्वतःच्या इमोशनल मेंटल थॉट्सला कंट्रोल करू शकता, आणि तुम्ही दुसऱ्यांमुळे स्वतः अफेक्ट नाही होते, किंवा दुसऱ्या काही तुमच्या सराउंडिंगमध्ये काही गोष्टी चालू आहेत, तुमच्या लाईफमध्ये काही गोष्टी चालू आहेत, त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या गोलपासून डिस्ट्रॅक्ट नाही होते. ओके, किती काय झालं तरी मी करतोय. विराट कोहलीचा तो इन्सिडेंट माहिती आहे का तुला? तो कुठला? तो जेव्हा त्याचे वडील वारले होते त्यानंतर तो लगेच दुसऱ्या दिवशी गेलाय. बरोबर. दॅट इज पॉवर फॉर मी. ती गोष्ट लागते. त्याला माहिती आहे त्याच्या वडिलांचं एकच स्वप्न होतं, त्याला खेळताना बघायचं होतं. बरोबर. मोठ्या लेवलवर खेळताना बघायचं होतं, आणि ठीक आहे त्यासाठी पण तेच इम्पॉर्टंट आहे. ते त्याचं जे हे झालं असेल, आपलं डेथ वगैरे ते झालं असेल, त्यानंतर तो दुसऱ्या दिवशी जातोय म्हणजे तो काय मेंटली लेवलवर स्ट्रॉंग माणूस असणार आहे तो. आणि ते दिसून येतं त्याच्या गेममध्ये पण दिसून येतं, त्याच्या फिजिकमध्ये पण दिसून येतं ती गोष्ट, की तो असा माणूस आहे की एकदा विचार केला ना तो टस्से मस्त नाही होत, किती काय झालं तरी नाही होत. बरोबर. दॅट इज अ थिंग, दॅट इज पॉवर इन ट्रू सेन्स. म्हणजे शो मस्ट गो ऑन. शो मस्ट गो ऑन. काही झालं तरी मी नाही मेंटली अफेक्ट होते, मी किती प्रॉब्लेम आला तरी अफेक्ट नाही होते, मला हे करायचं तर करायचंय. येस. आणखी त्या पुस्तकातून अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्याचा तुझ्या लाईफवरती चांगला इम्पॅक्ट झालाय? मी ना त्या बुकमधून अशा 2-3 गोष्टी ज्या मला आवडल्या आहेत त्या बुकबद्दल. एक तर पहिली गोष्ट ती खूप रिअलिस्टिक बुक आहे रे. मला असं वाटतं की ह्या गोष्टी जे आहे ते आहे, वाईट आहे तर वाईट आहे, आणि बनायचं तर बनायचंय, वाईट बनायचं तर बनायचंय, काय प्रॉब्लेम नाही. कारण जग काही काही लोक म्हणतात की जग फार सुंदर आहे, चांगली गोष्ट आहे, नेचर सुंदर आहे,
पण ॲज अ ह्युमन्स काही काही लोक असे की जे आहेत निगेटिव्ह आहेत, ते तुम्हाला मानावं लागतं काही काही गोष्टींमध्ये. तर ती बुक जे आपल्याला मागे ओढत असतात, जे आपल्याला मागे ओढतात, ते कळत पण नाही ती आता ती जेलसी असू शकते, काही हे असू शकतं मनात, त्याच्या काही असा भाव आहे की हा नको पुढे जायला माझ्या, तर असा भाव आहे की काही असू शकतं. आणि मी एक गोष्ट बोलत असतो नेहमी की इंडियन पीपल आर लाईक क्रॅब्स, खेकड्यांसारखे, की एक वर चाललाय तर दुसरा त्याला खाली ओढतोय. दॅट इज आवर मेंटॅलिटी आहे. लहानपणापासून ती सगळ्यांमध्ये काय म्हणतात वर्षानुवर्ष जात आली आहे ती गोष्ट, की पहिला कोणता राजा एखादा किंगडम वाढवत होता तर दुसरा येऊन त्याला ओढतो, अरे जगा ना, त्याच्याकडे जा काय तुझ्याकडे जा काय, जग की आरामामध्ये, कशाला तुम्हाला हे करायचं एकामेकाबरोबर भांडायचंय. त्याचाच बेनिफिट ब्रिटिशर्सने घेतला, राईट. बरोबर. सो दॅट इज वॉट आय सेइंग, की ही जी क्रॅब मेंटॅलिटी सगळ्यांमध्ये माहिती आहे, आणि ती बुक तुम्हाला लिटरली त्या क्रॅब मेंटॅलिटीशी कसं डील करायचं आहे, किंवा काय काय पॉईंट्स असतात जे समोरचा आपल्यावर करतो, ट्राय करत असतो त्या गोष्टींचं, मॅनिप्युलेशन टेक्निक्स जे असतात त्याला ओव्हरकम कसं करायचं आहे, किंवा तुम्ही स्वतः कसं मॅनिप्युलेट करू शकता. आता मी माझ्या पेजवर ना, मी कधी लोकांना शिकवत नाही की तू मॅनिप्युलेट कर जाऊन. बरोबर. मी त्यांना फक्त हे सांगतो की कोण समोरचा करतोय ना त्याच्यापासून वाचायचं कसं आहे, त्यासाठी ही बुक वापर. बरोबर. ते वाचणाऱ्यावर आहे पूर्ण त्या बुकचा असं की घ्यायचं तर तू मॅनिप्युलेट करायचं पण घेऊ शकतो, किंवा तू वाचायचं पण घेऊ शकतो, की कसं वाचायचं आहे मला मॅनिप्युलेट होण्यापासून. आणि त्याचा तुला पर्सनल लाईफमध्ये फायदा झालाय का? पर्सनल लाईफमध्ये मला खूप फायदा झालाय. एक असतं, तू ज्या पण एरियामध्ये जातोय, जिथे पण जातोय, तिथे तुझी एक ऑरा असतो, एक बघ तो माणूस आलाय तर काहीतरी डिफरन्स जाणवतो. बरोबर. तर ते मला कळालंय की ते फार इन्क्रीज झालंय, एक डिफरंट लेवलवर जातं, कळतं की समोरचा इंटिमिडेट म्हणता बघ त्याला, इंग्लिशमध्ये एक इंटिमिडेट म्हणून वर्ड आहे, मला मराठीमध्ये माहिती नाही एक्झॅक्टली काय म्हणतात त्याला, बट इंटिमिडेट होणं, ती गोष्ट जी तुम्हाला कळते की हा काहीतरी लेवलवर आहे, न बोलताच कळतं. अट्रॅक्ट म्हणू शकतो की न बोलताच कळतंय की काहीतरी आहे हा माणूस. त्या गेममध्ये ना त्या बुकने खूप जास्त हेल्प केली आहे माझी. बोलण्यामध्ये दिसून येतं, किंवा कन्व्हिक्शन जे वर्ड्समध्ये असतात ते दिसून येतं, बोलायचं कसं, पॉवर दिसून येते. बेसिकली प्रत्येक गोष्टीमध्ये पॉवर दिसून येते, की हा जे बोलतोय त्याला माहिती काय बोलतोय, वागण्यात पण दिसून येते. एक्झॅक्टली. आणि त्यानंतर असे कुठले लॉज आहेत की जे तुला इंटरेस्टिंग वाटतात बऱ्यापैकी? त्यातले जो पहिला एक लॉ आहे ना, जो मला मराठी माणसांना खरं तर सांगायचं आहे, विच इज ऍक्ट लाईक अ किंग म्हणून एक लॉ आहे. ऍक्ट लाईक अ किंग, राजासारखं जगा. तो आपल्यामध्ये नाही आहे, तो मराठी माणसामध्ये नाही आहे. आपण फार कधी कधी मला ही गोष्ट वाटते ना, की आता जसं आपलं आधीचं डिस्कशन झालं होतं, पैसे नाही किंवा कम्युनिकेशन वीक आहे, त्यामुळे आपण फार गरीबासारखं जगतो. आपल्याला वाटतं की आपणच गरीब आहे, आपल्याला वाटतं आपणच गरीब आहे, आपण म्हणतच नाही की श्रीमंत आहे, म्हणतच नाही. एक्झॅक्टली. तर आपण जेव्हा ते सारखं बोलतोय स्वतःला, तेव्हा तुम्ही स्वतःला डिग्रेड करताय. कुठं पण जाताय तर प्रत्येक गोष्टीमध्ये आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये विचार करतो, घ्यायच्या वेळेस काही घ्यायचंय त्याच्यामध्ये विचार करतोय, स्वतःलाच वाटतंय मी खूप जास्त पैसे खर्च करतोय, गरीब आहे थोडासा, असं आहे ते. पण तीच मेंटॅलिटी मला वाटतं हे जे नॉर्थवाले लोक आहे ना त्यांच्यामध्ये खूप डिफरंट आहे. ते राजा समजतं रे स्वतःला, काही नसेल जरी ना तरी तो राजा समजतो स्वतःला. आणि तो डिफरन्स आला पाहिजे एक मराठी माणसामध्ये, पण ती गोष्ट आली पाहिजे. हंबल व्हा तुम्ही, जिथं गरज आहे तिथं हंबल पण व्हा, पण जगायला शिका राजासारखं. जेव्हा राजासारखं जगशाल तेव्हा जे राजाकडे पैसे आहेत, फेम आहेत, ते सगळ्या गोष्टी ती येणार आहे तुमच्याकडं, स्वतःहून येणार आहे. मी कुठे जातोय, ठीक आहे बाबा, मी विचार नाही करते काय डिश आहे, मला आवडती मी खातोय, मी पैशाचा त्या मोमेंटला विचार नाही करत आहे, ठीक आहे केलं, मला आवडलं, जगलो, खाल्लं, खुश, काय नाही. उद्याचं देवानी चोच दिली तर ते म्हणतं नाही खायला मिळणारच आहे तुला, असं नाही की कोणाला काही मिळत नाही. तर तुम्ही जेव्हा ते खूप विचार करता ना पुढचावाला, आणि ते गरीबासारखं जगतो आपण की अरे आज जर काही नाही झालं तर उद्या काय होणार, आज जर काही नाही झालं तर काय करणार मी पुढं, तो विचार करणं सोडणं खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, यू हॅव टू लिव्ह लाईक अ किंग. राजा उद्याचा विचार नाही करत आहे. ही एक गोष्ट झाली. आणखीन एक जी गोष्ट मला त्या बुकमधून आवडली आहे, विच इज समोरचा माणूस ना कधी कधी आपल्यावर बोलण्यामध्ये ते कन्व्हिक्शन दाखवणं खूप इम्पॉर्टंट असतं. आता कधी कधी एक मी जी गोष्ट बेस्ट शिकलो त्याच्यापासून, आता पॉडकास्ट म्हणून मी बोलतोय, बट व्हॉट आय हॅव लर्न्ड इज की मी बऱ्याच वेळा जास्त बोलत नाही. मला समोरच्याला बोलता करणं येतं. ओके, बोलता करणं येतं तेवढं बोलतो मी. तो आपला भवरा असतो ना, भवऱ्याला तू रस्सी बांधतोय, मी रस्सी बांधायला चांगलं आहे आणि मारून येतो मी, तो फिरत राहतो. बरोबर. दॅट इज व्हॉट त्या बुकमध्ये खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, की कमी बोला, समोरच्याला बोलता करा आणि तुम्ही कमी बोला. आणि आपण बऱ्याच वेळेस उलटं करत असतो, बऱ्याच वेळा उलटं करतो. आपल्याला असं वाटतं की समोरच्याने ऐकलं पाहिजे माझं, किंवा मलाच सांगायचंय माझ्या काय चालू आहे वगैरे आयुष्यामध्ये. तर समोरच्याला बोलतं करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर ती गोष्ट त्या बुकमध्ये इतक्या चांगल्यापणे सांगितलेली आहे की इम्पॉर्टन्स कसा आहे त्या गोष्टीचा. आता यामध्ये असं पण होऊ शकतं, जेव्हा समोरच्याला बोलता करतात तर मी आधी म्हटलो की तो बोलता बोलता अशी काही गोष्ट बोलेल ना की जो तुला तो पॉईंट क्लिक होईल,
पकडायचं, जे मी सांगितलं होतं आधी की निगेटिव्ह पॉईंट काहीतरी पकडायचं त्याच्यामध्ये, तर ती गोष्ट तुम्हाला क्लिक होती पहिली गोष्ट. सेकंड म्हणजे तुम्हाला त्याचे इंटेन्शन्स कळतात. आता मी एखाद्या माणसाला सारखं बोलतो करतोय तर मला कळून येतं. आता ॲक्च्युली मी ज्या स्टेजवर आहे तर मला ते कळून यायला पाहिजे की समोरचं काय कशामुळे माझ्याकडे आहे, पैसा म्हणून आहे की माझं फेम आहे म्हणून माझ्याबरोबर आहे, ते कळायला पाहिजे. इंटेन्शन्स म्हणतात त्यांना. तर ते इंटेन्शन्स तेव्हाच तुला कळतील जेव्हा तू त्याला बोलून देतोय. बरोबर. जर का तूच बोलत राहिला तर तुला त्याचे इंटेन्शन्स कळणारच नाही, तू स्वतःचे सांगशील. बरोबर, तू उलट करशील. एक्झॅक्टली. तर ते इंटेन्शन्स कळणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ते सगळ्यांबरोबर जे तुमच्या लाईफमध्ये येतात ना, काही ना काही इंटेन्शन्स कोण ना कोण घेऊन येत आहे. असं नाहीये की इंटेन्शन लेस कोण आलंय, ते आहे फक्त आपले आई वडील. त्यांचे पण इंटेन्शन्स एक आहेत की मुलांनी सक्सेसफुल झाला पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे आयुष्यामध्ये, पण ते चांगले इंटेन्शन्स आहेत. तर असे बरेच इंटेन्शन्स असू शकतात जे निगेटिव्ह असू शकतात, किंवा काही तुम्हाला त्यांना तुमच्याकडून पाहिजे ते जाणण्यासाठी बोलतं करा. तर त्या बुकमधून ते बोलतं करणं एक जी गोष्ट आहे ना, खूप सुंदरपणे ती एक्सप्लेन केली त्या बुकमध्ये. आणि मी ॲक्च्युली रेकमेंड करेन. मला माहिती नाही आहे मराठीमध्ये आहे की नाही ती बुक, बट असणार आहे, मोस्ट प्रॉब्ली असणार आहे ती बुक. ती सगळ्यांनी वाचली पाहिजे. आणि ती घ्या. असं नका घेऊ की दुसऱ्याला मॅन्युप्युलेट बनवून करायचं आहे मला. ती स्वतःसाठी घ्यायची की कोण मला काही कधी मॅन्युप्युलेट नाही करू शकणार. बरोबर. समजून घेणारे मी की हा मला मॅन्युप्युलेट करतो या गोष्टीवरून, ते समजण्यासाठी. येस. आणि इथून मला पण एक गोष्ट शिकायसारखी आहे की मला पण आता पुस्तकं वाचायवरती थोडासा आणखी फोकस दिला पाहिजे. कारण यार तुझ्या बोलण्यातून ती गोष्ट दिसून येते की तुला ते नॉलेज आहे. आणि ही गोष्ट मला पण इम्प्रूव्ह करायची आता. पुस्तकं रे ॲक्च्युली कसं आहे ना, पुस्तकं किती आले, व्हिडिओज आल्या, काही आलं जगामध्ये, ते पुस्तकावर जर का तू प्रेम करायला शिकला ना, बसला एकदा शांत बसलाय, वाचतोय. पहिलं नाही जमत रे, मला पण नव्हतं जमत. मी असं काय, मी पुस्तक वाचणारा माणूस नव्हतो कधी मी, पण पहिलं स्वतःला फोर्स करावं लागतं. पण एका पॉईंट नंतर ना तो तुझा एस्केप असेल. लाईफमध्ये काही चालू आहे, मी शांत बसलो, मी पुस्तक वाचतोय. तुझ्या आयुष्यात केवस चालू आहे पूर्ण, काय होतं इकडं तिकडं काही चालू आहे, बट तू शांत बसला, पुस्तक वाचता, ठीक आहे. तो तुझ्यासाठी एक पीस म्हणता ना, आयुष्यामध्ये सगळ्यांना गरज पडते का, आत्ता नसती, आता 20, 25, 30च्या वयापर्यंत आपण असं असतो की घासायचंय, काम करायचंय. बट एका पॉईंट नंतर जो पीस लागतो त्यामध्ये पुस्तक खूप हेल्प करतात. आणि अशी कुठले पुस्तकं तू रिकमेंड करशील? 2-3. सगळ्यात पहिलंवाला तर 48 लॉज ऑफ पॉवर शिकाच, सगळ्यांनाच गरज आहे. सेकंड म्हणजे एक स्टीव्ह जॉब्सची ऑटोबायोग्राफी, तुला माहिती आहे, दॅट इज रिअली ब्युटिफुल. ते पूर्ण लाईफ जी जर्नी आहे ना, जेव्हा तुम्ही वाचता त्या माणसाची जर्नी, तर त्याच्यातून जे गोष्टी तुम्हाला हलक्या शिकायला मिळतात की याच्यामध्ये हा एवढा मोठा असून याच्या लाईफमध्ये पण प्रॉब्लेम होते, स्वतःच्या कंपनीमधून बाहेर काढल्या माणसाला. बरोबर. तर ती मोठी गोष्ट आहे अशी कोणासाठी पण. तो त्यांनी कसं ओव्हरकम केलं, काय झालं पुढे, लाईफ कशी झाली, पिक्चर कसा बनवला त्यांनी, बऱ्याच गोष्टी आहे त्याच्यामध्ये. ते एक बुक मला जे वाटतं ते खूप चांगलं आहे. आणि अजून एक थर्ड बुक जे मी रेकमेंड करेन, विच इज वाचलंच पाहिजे, आता ते समजणं अवघड आहे थोडंसं लोकांसाठी, विच इज आवर भगवद्गीता. भगवद्गीता एक असं पुस्तक आहे जे मी आत्ता शिकतोय रे वाचायला. मला नाही जमत खरंच, एक तर संस्कृत वगैरे नाही जमत, तर मी ते ट्रान्सलेशनवाला घेतलंय की ज्याच्यामध्ये कळून येतात गोष्टी. पण जेव्हा मी त्या बुकचं एक हे बघतोय, ती पुस्तक मला असं जाणवलं ना रे की तू लाईफच्या कोणत्याही स्टेजमध्ये असू दे, आज तू स्टुडंट आहेस, उद्या जॉब करतोयस, नंतर तुझी फॅमिली होणार आहे आणि नंतर तू म्हातारा होणार आहे, लाईफच्या कोणत्याही स्टेजमध्ये असू दे, त्या पुस्तकामध्ये ज्या लाईन्स लिहिल्यात त्या सगळ्या एज ग्रुपला रिलेट मारतायत रे. वर्षानुवर्ष रिलेट मारतायत. तर ते मला मी खरंच शॉक झालो की त्या गोष्टीचं हे बघून की अरे हे बरोबर चेंज होता. म्हणजे तू आत्ताच्या सिच्युएशनमध्ये त्या हिशोबाने तुला ती लाईन वेगळी रिलेट मारेल. बरोबर. आधी वाचलं असेल तेव्हा वेगळी रिलेट मारणार आहे. तर ते एक मी जे सांगतोय की मी आता जी सुरुवात केली आहे, जस्ट सुरुवातच झाली माझी वाचायची, तर ते भगवद्गीता एक खूप खूप चांगला पुस्तक आहे, जे तुम्हाला वाचायला पाहिजे. येस. आता जर आपण तुझं सोशल मीडियाचं जर करिअर बघितलं समजा, तर तू फार कमी टाइमामध्ये सक्सेसफुल झालायस, तर त्यामागे काय टिप्स देशील तू, की जर एखाद्याला करायचं असेल? आधी आपण युट्यूब बद्दल बोलूया आणि मग इन्स्टा बद्दल बोलूया. ओके. तर सगळ्यात पहिली गोष्ट जिथं मेजॉरिटी ऑफ द कंटेंट क्रिएटर्स फेल होता ना, ती आहे की मी सुरुवात केली, मी बनवली. पहिली गोष्ट तर बनवायला जेव्हा येते व्हिडिओ, बरोबर, फर्स्ट व्हिडिओ बनवली, सुरुवात केली, आणि त्यानंतर असं झालं की 2-3 व्हिडिओ टाकले आणि मी सोडून दिलं, रिझल्ट नाही येते. बरोबर. तिथं 99% क्रिएटर्स फेल होता, ते सोडायचं नाहीये. मी स्वतःला एक गोल दिला होता, मी 90 दिवस 100 दिवस मी टाकणार आहे, किती काय होऊ दे, चालू दे नाही चालत आहे, काही होऊ दे, मी टाकतोय व्हिडिओ. तर ते जेव्हा तुम्ही सेट करताय ना, व्ह्यूज सेट नाही केलाय टार्गेट मी, त्याच्यामध्ये मध्ये व्हिडिओ 10-15 हजार गेल्यात व्हिडिओ, पण व्ह्यूज कधी टार्गेटच नव्हता. माझा टार्गेट काय होता, टार्गेटच वेगळा होता. टार्गेट वेगळा, 100 व्हिडिओ कंप्लीट करायचे, त्यानंतर बघू काय होतंय. तर माझं लिटरली तसंच झालं. 97th व्हिडिओला ती वाढली. 97th व्हिडिओला, लास्टला एंडला, म्हणजे विचार करा एकदम एंडला तू टिकला होतास. तू पण टिकलो होतो, कारण कधी व्ह्यूजचा विचार नव्हता केला.
व्ह्यूज किती येत आहे काय आता, आणि न त्यांनी स्वतःला अफेक्ट होऊन दिलं. तर त्या 97th व्हिडिओला, जी मी सांगतोय 97th व्हिडिओ वॉज अ व्हिडिओ जिने मला 3 दिवसामध्ये 0 पासून 100K ला घेऊन गेली आहे. एकच व्हिडिओ, एक व्हिडिओ 1 लाख फॉलोअर्स घेईन. तर तो वाला गजब इन्सिडेंट. तो पण ते तेवढं कन्सिस्टंटली करत गेले. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे हा जो तुमचा टाइम फ्रेम असणार आहे 90-100 दिवसाचा, मी रोज बनवतोय. मी नाही सोडत एक पण दिवस, पण रोज मी कसं बनवतोय, काल जे मला पॉईंट्स चुकीचे वाटले किंवा मी एखाद्याकडून फीडबॅक घेतला, काय वाटलं तुला या व्हिडिओमध्ये, काय चांगलं करू शकतो, इम्प्रूव्हमेंट काय करू शकतो, ती मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये करतो लगेच. मला असं लोकांनी पहिल्या व्हिडिओमध्ये दिलं होतं की तू इधर देख के बात क्यों कर रहा है, कॅमेरा तो इधर आहे, ऐसे क्यों बात करताय. तर मग ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझ्या ती गोष्ट आली की मी हलकंसं इकडं झालो. तर मी असं नव्हतं झालं, डायरेक्ट नव्हतं गेलो, तेवढा हिंमतच नव्हती. तर हलकंसं शिफ्ट झालो, नंतर अजून शिफ्ट झालो, नंतर डायरेक्ट बोलायला लागलो त्याच्यामध्ये. तर नाव तर तुला माहिती आहे, तर त्या व्हिडिओमध्ये डोळे पण ब्लिंक नाही होत माझ्या, एवढ्या लेवलवर असं आहे, कॉन्सन्ट्रेशन जात आहे. तर ते तुला कॉन्फिडन्स तो डेव्हलप होईल. छोट्या छोट्या गोष्टी इम्प्रूव्ह कर, ते इम्प्रूव्ह केल्या पाहिजे. 100 दिवस करायचे म्हणून करत 100 दिवस सेम व्हिडिओ टाकले तर काय इम्प्रूव्हमेंट नाही. तर ते इम्प्रूव्ह करत जा. ओके. जे फीडबॅक येत आहे किंवा कमेंट्स येत आहे, एखादी अर्धी चुकून व्हायरल झाली, त्यावर काय फीडबॅक आला, त्या गोष्टी इम्प्रूव्ह करायच्या आहे. ओके. आणि थर्ड थिंग विच आय वॉन्ट टू टेल इज की सोपं आहे खूप जास्त सोशल मीडियावर आत्ताच्या स्टेजला ग्रो करणं, अँड दिस इज अ राईट टाईम. एका पॉईंट नंतर क्रिएटर्स वाढतील, सॅच्युरेट होणारे मार्केट. लोकांना वाटतं आता सॅच्युरेट झालंय, बट आपली इंडियामध्ये इतकी जनता आहे ना, इतकी मोठी, इतके करोडोमध्ये लोक आहेत, त्याच्यामध्ये कम्पॅरिझनमध्ये क्रिएटर्स फार कमी आहेत. तर आता चान्स आहे, चान्स सोडू नका, स्टार्ट करा. इव्हन पॉडकास्ट नंतर स्टार्ट करा, काहीतरी पहिली एक कशी पण असू दे. गिअर्स मॅटर नाही करणार तुम्हाला, गरज नाही आहे लाईटची, काही गरज नाही. तुमच्या हातामध्ये जो फोन आहे ना, फोननी क्रिएट करून करून पण लोक मिलियन्स पर्यंत पोहोचलेत. बरोबर. तर गरज नाही आहे इक्विपमेंटची. नंतर जेव्हा पैसे देईल तेव्हा घ्या ना बिंदास, काही प्रॉब्लेम नाही. बरोबर. येस. तर थँक्यू सो मच. आणि इन्स्टाबद्दल तसंच असतं की वेगळं असतं? इन्स्टाचा पण सेम आहे. इन्स्टाला फक्त एक गोष्ट असते की इन्स्टाला लोक एंटरटेनमेंटसाठी जास्त येतात. आपलं युट्यूब शिकण्यासाठीच आहे, इन्फोटेनमेंट थोडंसं स्ट्रॉंग आहे तिकडे. इंस्टाग्रामला एंटरटेनमेंट जास्त आहे. तू युट्यूब कधी उघडतो मला सांग, जेव्हा तुला काहीतरी नवीन गोष्ट रिसर्च करायची आहे, शिकायचं आहे. बरोबर. जेव्हा तू आता इंस्टाग्राम कधी उघडतो, जेव्हा फ्री टाइम मध्ये बसलायस, बोर होतोय, रील उघडली, चेंज करत गेल्यावर, तर तो डिफरन्स आहे. तर जर का तुम्हाला इन्फोटेनमेंटमध्ये, म्हणजे जे आपण ज्या गोष्टी करतोय ते इन्फोटेनमेंटमध्ये, आता जर का तुम्हाला त्याच्यामध्ये जायचंय तर युट्यूब इज द बेस्ट प्लॅटफॉर्म फॉर यू. आणि जर का तुम्हाला एंटरटेनमेंटमध्ये जायचं असेल, डान्स वगैरे, डान्स कॉमेडी करतायत, स्किट्स बनवतायत, तर ते तुम्ही तिकडे जा. ओके. तर वैभव, मला तर तुझ्याशी बोलून खूपच जास्त मजा आली आणि खूप खरंच शिकायला भेटलं बरं का. म्हणजे असं मी फर्स्ट टाइम असं झालं की एकाच पॉडकास्टमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी. तर मला असं वाटतं की तू तुझ्या पर्सनॅलिटीवरती आणि तुझ्या नॉलेजवरती खूप जास्त काम केलंय. तर आमच्या ऑडियन्ससाठी तू काही खास टिप्स देशील का, की जर त्यांना लाईफमध्ये ग्रो करायचं असेल तर? तर सगळ्यात पहिली टिप जी आहे, पुस्तकं वाचा, पुस्तकापासून लांब नका पळू. आणि 2 टाईपचे पुस्तक असतात, एक असतं फिक्शन, दुसरं नॉन फिक्शन. तर त्यामध्ये तुम्हाला फिक्शन नाही वाचायचं आहे, नॉन फिक्शन वाचा. नॉन फिक्शनमधून शिकायला मिळतील तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी. नॉन फिक्शन अशा आहे ना जे एक्सपिरियन्सेसवर बेस्ड आहे. बरोबर. फॅन्टसी नाही आहे ती, पर्यंतची कहाणी नाही आहे ती, त्याच्यामध्ये ॲक्च्युअल एक्सपिरियन्स आहेत, ते घ्यायला शिका. जिथं आपण एंटरटेनमेंटसाठी गोष्टी कन्झ्युम करतोय ना आताच्या स्टेजवर, जो तुमच्या हातामध्ये फोन आहे, तिथं इधर तुम्ही व्हिडिओज बघताय, काहीतरी कोणत्या ॲक्टरची काहीतरी तुम्ही रॅन्डम क्लिप्स वगैरे बघत बसलायत, किंवा तुम्ही गेम खेळत बसलायत, तर ते करणं सोडून थोडंसं जरा शिफ्ट व्हा. थोडं जरा त्या वस्तूचा एक चांगल्या याच्यासाठी उपयोग करा, जिथं तुम्ही नवीन नवीन काहीतरी शिकतायत. आणि आयुष्यामध्ये एक हॅबिट बनवाच की मी काय शिकतोय ना, मला कोणाला तरी सांगायचं आहे. त्या गोष्टीमुळे मी आत्ता जिथं तिथं मला चूल होती एक आतमध्ये की मला कोणाला तरी सांगायचंय, काहीतरी व्हिडिओज बनवून कोणाला तरी सांगणार. पण त्यासाठी आधी शिकणं पण महत्वाचं, शिकणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे ते पुस्तक वाचणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण व्हिडिओज त्याच्यामधून मी जसं सांगितलं की ते नाही तेवढा इम्पॅक्ट आहे जेवढं पुस्तकामध्ये तुम्ही कॉन्सन्ट्रेट करून शिकतायत ना गोष्टी, तर ते तुम्हाला खूप जास्त आहे. बरोबर. चांगल्यापणे समजतं. आणि ते दुसऱ्याला समजा, ट्राय करा की बोला, कुठं पण जाऊन व्हिडिओ बनवा, स्वतःच एक रेकॉर्ड करा, टाकून द्या. कोणाला मित्रांना नका सांगू की मी काय हे करतोय. बनवा व्हिडिओ, टाकत जा. स्वतःसाठी करतायत, मला फक्त कोणाला सांगायचं आहे. किंवा घरचे कोण असतील तर त्यांच्याबरोबर बोलत जा थोडंसं की मी आज हे एक नवीन शिकलो किंवा हे झालं असं. ह्या 2 गोष्टी आहे लाईफमध्ये खूप इम्प्रूव्हमेंट अशी करून दाखवतील. येस. तर थँक्यू सो मच वैभव. आज खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. आणि तू खूप मोठा क्रिएटर आहेस आणि तू आपला मराठी क्रिएटर आहे, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. येस. तर तुझा एक्सपिरियन्स कसा होता? अरे खूप छान एक्सपिरियन्स झाला माझा. मला एक ओव्हरऑल
एक वाईव आली. मी पहिल्यांदा मराठी पॉडकास्ट करतोय, पहिलाच पॉडकास्ट आहे मराठी, आणि आतापर्यंत खरं सांगतोय माझा कोणताच एवढा, इव्हन हिंदी पॉडकास्ट जे केले एवढे स्मूथ नव्हते रे. काय माहिती, एक मराठी टच आहे की काय कनेक्ट आहे, तर तो खूप छान झालाय. मला आवडलं, खूप जास्त आवडलं पॉडकास्टला यायला. येस, थँक्यू सो मच. येस.